नमस्कार. आज आपण 30 जुलै 2025च्या चालू घडामोडी बघणार आहोत की कमी दर्जाचा तांदळाचा प्रयोगशाळा तपासणीसाठी निर्देश देण्यात आलाय. हातखंबा रिअल लाईटमेट जवळ म्हणजेच की LPG गॅस टँकर अपघात, कोणतीही जीवहानी नाही. मृत व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गती द्यावी, मंत्री राठोड यांनी म्हणाले. आपत्ती व्यवसायामध्ये सर्व यंत्रणांची ॲक्शन मोडमध्ये काम करावे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री. बी फार्म आणि डी फार्म अभ्यासक्रमाच्या संस्थांना निकष पूर्ण करण्यासाठी 1 महिन्याची अंतिम मुदत. मूळ भाडेपट्टा करारासाठी अटी शर्तीचा भाग पाडल्यास झाल्यास कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. विधानसभा उपाध्यक्ष. भारतरत्न MS स्वामीनाथन यांचा जन्मदिवस राज्यात शाश्वत शेती दिन म्हणून साजरा होणार. 2023-24 चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवापूरक पुरस्कार जाहीर. 12 ऑगस्ट 2025 रोजी पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. राज्यपालाच्या हस्ते 106 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान. राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविणार. महिला बचत गटाच्या उत्पादनासाठी 10 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल. ग्रामीण महिलांच्या सबलीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल. 200 कोटीचा निधी मंजूर. शेलमालास रास्ता भाव मिळवण्यासाठी राष्ट्रीय नामांकित बाजारस्थळ स्थापन करणे सुलभ होणार. ई-नाम योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिनियमात सुधारणेस मान्यता. महिला अत्याचारासाठी प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी, वाशिम येथे विशेष न्यायालये बांधणार. पिंपरी चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना. वर्धा जिल्ह्यातील बोरधाम सिंचन प्रकल्पाच्या नूतनीकरणासाठी 428 कोटी 96 लाख. रिक्षा, टॅक्सी व ई-बाईक सेवांसाठी सरकारी ॲप मित्रासारख्या संस्थांची घेणार मदत. सरनाईक. राज्यात होणार कृत्रिम वाढू धोरणाची अंमलबजावणी. कार्यपद्धती निश्चित. लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट. UTSचा गैरवापर. QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र. निवडणुका पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा, शिवसेनेची मागणी. AI कम्प्युटरच्या इंजिनिअरिंगच्या 4,500 जागा वाढल्या. प्रवेशासाठी 1,76,000 जागा. ऑपरेशन सिंदूर थांबवा असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही. गणेशोत्सवासाठी ST सज्ज. 5,200 जास्त बस उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन सुरू. मुंबई 600 बस. पुण्यातील गणेशोत्सवात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना 1-2 महिने आतमध्ये टाकणार. आयुक्तांचा सज्जड इशारा. नागपुरात चोरट्यांचा आतंक. दिवसाढवळ्या कारची कारच फोडून 25 लाखाचे पळवले. भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण. तुळजापुरातील 5 जणांची टोळी गजाआड. अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय. बुधवार पेठेतील कुटुनखाना 3 वर्षांसाठी सील.